माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. बेटा, this is the simple way to fall in love with physics. In this video lecture, we will try to create, we are not going to create, it is there, the analogy between electric field and magnetic field, किंवा electrostatics and magnetostatics, किंवा electrostatic and magnetism. So electric and magnetic analogy, the similarities and differences आपण compare करू. बेटा, इलेक्ट्रोस्टॅट मध्ये ना, देर इज स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस विच आर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. दे आर ॲट रेस्ट, दे आर ॲट रेस्ट विच मीन्स इलेक्ट्रोस्टॅट. ठीक आहे ना. रेस्ट म्हणजे ऍक्च्युअल रेस्टचा मिनिंग इज नॉट ॲट रेस्ट बट डज नॉट व्हेरी विथ द टाइम. ठीक आहे ना, कॉन्स्टंट विथ द टाइम असा विषय. तर इलेक्ट्रिक चार्जेस ॲट रेस्ट. मॅग्नेटिझम मध्ये काय करायचं आपल्याला, देर इज अ स्टडी ऑफ अ बार मॅग्नेट. स्वतः मॅग्नेट असणार इथे. आर यू अंडरस्टँडिंग? अच्छा बेटा, सिंगल चार्ज एक्झिस्ट, हा प्लस किंवा मायनस एकटा सापडू शकतो, परंतु यांचा नवरा बायको सारखे साऊथ आणि नॉर्थ एकटे सापडणार नाही. एका मॅग्नेटचे तुम्ही तुकडे जरी केले तर पुन्हा दोन सेपरेट मॅग्नेट होतील. मॅग्नेट गोल वाकडा तिकडा स्ट्रक्चर मध्ये कसाही असू द्या, त्याचा एक एंड साऊथ आणि एक एंड नॉर्थ असतो. क्लिअर आहे? सो मॅग्नेटिक मोनोपोल्स डज नॉट एक्झिस्ट, हे एकटे सापडतात. आता बेटा, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक LOF मीन्स लाईन्स ऑफ फोर्स. हा बेटा, LOF म्हणजेच काय, लाईन्स ऑफ फोर्सच्या लाईन्स निघतात. एक इमॅजिनरी कन्सेप्ट आहे की मायनस क्यू आणि प्लस क्यू. खरं तर हा एक डायपोल दाखवलाय मी, पुन्हा डायपोल नंतर स्टडी करू आपण. पण बेटा, समजा मायनस आणि असं प्लस क्यू चार्ज आहे, तर त्याला अॅनालॉगस इथे मी डायपोल दाखवलाय. प्रॉपर्टीज मध्ये नंबर 1 प्रॉपर्टी बेटा, ह्या ज्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत, दे स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह म्हणजे प्लस क्यू अँड दे एंड्स ऑन निगेटिव्ह. म्हणजे नेचर मध्ये असं ऑब्झर्व झालं की बाबा, प्लस क्यू पासून ते निघणार आणि मायनस क्यू पर्यंत जाणार जर का तुम्ही दोन चार्जेस ठेवले, अँड हेन्स देर इज अट्रॅक्शन इन बिटवीन टू. तर बच्चा, हा जो प्लस क्यू आहे, इथनं काय होतील, लाईन्स बाहेर पडतील. इथून काय होतील, लाईन्स बाहेर पडतील. आणि हा जो मायनस क्यू आहे, ह्या निघणाऱ्या लाईन्स हे बघ काय होतील, दे विल एंड ऑन मायनस क्यू. बेटा, आर यू अंडरस्टँडिंग? येतील आणि कुठे टर्मिनेट होतील बेटा, आलेल्या लाईन्स मायनस क्यू वरती. आर यू अंडरस्टँडिंग? सो त्या प्लस कडून निघतील, मायनस क्यू वरती टर्मिनेट होतील. हेन्स डज नॉट फॉर्म क्लोज लूप. इथनं आलं, इथे एंड झालं, विषय संपला. क्लिअर आहे? हा, इथे काय बघ, प्रॉपर्टी मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. एखादा शॉर्ट बार मॅग्नेट आहे, तर बच्चा एन पासन निघतील, सपोज हा साऊथ आणि हा नॉर्थ. याच्यात पण कन्सेप्ट अशी बेटा, बार मॅग्नेटचे साऊथ आणि नॉर्थ हे टोकाला नसतात, थोडेसे अलीकडे असतात. किती अलीकडं? समजा 10 सेंटीमीटरचा शॉर्ट बार मॅग्नेट आहे, तर 0.1 सेंटीमीटर इकडनं, 0.1 सेंटीमीटर इकडनं, या दोघांमधलं डिस्टन्स 0.84 असतं. किती असतं? 0.84 सेंटीमीटर अप्रॉक्सिमेटली. ठीक आहे. अच्छा, याच्याशी काय आपल्याला जास्त भाग नाही, कोणी क्वेश्चन विचारणार नाही. बट बेटा, क्वेश्चन इज की लाईक दोघांमधली सिमिलॅरिटी बघ. जसं इथे निगेटिव्ह चार्ज आहे तसा इथे साऊथ आहे, जसं इथे प्लस आहे तसं इथे नॉर्थ आहे. ओके, तर नॉर्थ मधनं लाईन्स बाहेर निघतात बर का, आणि साऊथ पोल मध्ये घुसतात. आर यू अंडरस्टँडिंग? सो दे विल ट्रॅव्हल लाईक दिस. ओके, जशा इकडं प्लस क्यू कडून निघतात, मायनस क्यू कडे येतात, तशी ते नॉर्थ कडून निघतात, साऊथ कडे येतात. प्लीज नीट लक्ष दे. एक्सटर्नली. कसं? एक्सटर्नली. आणि आतमध्ये काय होतं बेटा, इथं टर्मिनेट होतात, विषय संपला. पण इथं आलेल्या लाईन्स पुन्हा आतमध्ये जे ट्रॅव्हल इन दिस वे फ्रॉम साऊथ अँड एंड्स ऑन एन. साऊथ कडून निघणार नॉर्थ पोल कडे, साऊथ टू नॉर्थ, आतमध्ये इंटरनली. क्लिअर बेटा? इंटरनली. दॅट्स वाय दे फॉर्म क्लोज लूप. ओके, फॉर्मिंग क्लोज लूप्स. ओके, ह्या क्लोज लूप करत नाहीत, परंतु मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स क्लोज लूप करतात. गेटिंग बेटा? दिस वॉज द फर्स्ट प्रॉपर्टी. स्क्रीनशॉट घे. तर बाल मित्रांनो, वी आर लर्निंग द प्रॉपर्टीज ऑफ द लाईन्स ऑफ फोर्सेस. च्या लाईन्स निघतात, इमॅजिनरी लाईन्स, एकदा इलेक्ट्रिक मध्ये, एकदा मॅग्नेटिक मध्ये. सो लेट्स फोकस ऑन अदर प्रॉपर्टीज. बेटा, शॉर्टकट स्पीड आईस, त्यातला यस झाला. पी मीन्स दे ट्रॅव्हल परपेंडिक्युलर टू द कंडक्टर. यू माइट हॅव सीन की बाबा, आपलं जे हेअर राऊंडर आहे ना, ज्याने आपण केस विंचरतो वगैरे, तर ते अशा पद्धतीचं असतं, त्याची जाते असतात, त्याचे बाहेर आलेले असतात, बरोबर का नाही? सो त्याला परपेंडिक्युलर. इट इज लाईक सेम वे की लाईन्स
कंडक्टरला परपेंडिक्युलर निघतात. इथे काय परपेंडिक्युलर होतं मॅग्नेट सेंड, मॅग्नेटच्या एंड मधनं त्या परपेंडिक्युलरली बाहेर पडतील. आय मीन्स इंटरसेक्ट नेवर. दोन लाईन ऑफ इंटरसेक्ट, दोन लाईन ऑफ फोर्स इंटरसेक्ट होणार नाहीत, इकडे पण नाही आणि इकडे पण नाही. दोन मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स इंटरसेक्ट नाही होणार, कारण एका पॉइंटला दोन दोन डायरेक्शन अजिबात नसतात. बघ पुढचा पॉईंट डिफिनेशन वाला आहे. टी टँजेंट ड्रॉन ॲट एनी पॉइंट विल गिव्ह डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉइंट. ही जी लाईन ऑफ फोर्स आहे इथे तुम्ही कुठंही एखादा पॉईंट सिलेक्ट करा आणि याला एक टँजेंट ड्रॉ करा, यू विल गेट डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. ह्या पॉइंटला इट इज धिस वे, वरती चालली आहे ना, ऍक्च्युली हा कर्व आहे, ठीक आहे ना. अच्छा, वरचा पॉइंट घेशील तू एखादा, ओके, यू विल गेट डायरेक्शन ऍट दॅट पर्टिक्युलर पॉइंट. तसंच इथं तुम्ही कुठल्याही पॉइंटला कोणताही पॉइंट सिलेक्ट करा आणि एक टँजेंट ड्रॉ करा, यू विल गेट डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? यू विल गेट डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऍट दॅट पॉइंट. सो दिस इज द डेफिनेशन ऍक्च्युली, की इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स हा एक कर्व आहे की ज्याच्यावरती कोणत्याही पॉइंटला टँजेंट काढा, यू विल गेट डायरेक्शन ऑफ द फील्ड. बेटा इंटेन्सिटी दोन्हीकडे सेम आहे. व्हेनेवर बघा लक्ष दे, मॅक्झिमम असते आणि मिनिमम असते इंटेन्सिटी. इंटेन्सिटी मॅक्झिमम कधी? ऍट द क्राउडेड एरिया. म्हणजे सपोज इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स बरं का हॅव बीन शोन लाईक दिस. आता हे नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे बेटा. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड कसं असतं? कुठलंही फील्ड युनिफॉर्म कधी असतं? व्हेनेवर देर आर पॅरल लाईन्स विच आर इक्वली स्पेस्ड. पॅरल लाईन्स विच आर इक्वली स्पेस्ड, नाही का. हे काय झालं, हे ते एका पॉइंट मधून बाहेर निघतं अशा पद्धतीचं. सो बच्चा ह्या रिजन मध्ये इट विल बी मॅक्झिमम इंटेन्सिटी आणि ह्या रिजन मध्ये देर विल बी मिनिमम, कारण की त्या दूर दूर आहेत ना, इथे जवळ जवळ आहेत. ओके, सेम सिच्युएशन याच्यासाठी. क्राउडेड एरिया असेल तर इंटेन्सिटी मॅक्झिमम आणि वाईड एरिया असेल तर मिनिमम. सी मीन्स कॉन्ट्रॅक्ट लॉन्जिट्युडनली. म्हणजे काय रे बेटा, सपोज तुम्ही इथं मायनस क्यू चार्ज घेतला आणि इथं प्लस क्यू चार्ज घेतला, तर दनादन दोघं एकमेकांना पटापट पटापट अट्रॅक्ट करतील, नाही का. मायनस त्याला इकडे उडल, प्लस त्याला इकडे उडल. अरे येस ऑर नो बेटा, दिस विल गो ऑन हॅपनिंग. सो फटाफट अट्रॅक्ट करतील. तर लाईन्स ऑफ फोर्सेस विल ट्राय टू बी पॅरल, will try to be horizontal actually, will try to be longitudinal. Are you understanding? So that's why they contract. So this is attraction. हा पॉइंट काय बेटा, सी वाला अट्रॅक्शन. क्लिअर आहे? अच्छा, हा पॉइंट काय ऍक्च्युली अट्रॅक्शन. आणि एक्झर्ट प्रेशर लॅटरली, लॅटरल म्हणजे उभा. आता फॉर एक्झाम्पल बेटा, सपोज मी इथं प्लस क्यू चार्ज घेतला आणि त्याच्या जवळ पुन्हा प्लस क्यू चार्ज आणला. आता प्लस प्लस देर इज रिपल्शन इन बिटवीन सेम सेम चार्जेस. त्यांची इच्छा जवळ येण्याची नाहीये, तुम्ही आणलं तरी ते असे दूर पळण्याचा प्रयत्न करतील. दॅट्स वाय दे एक्झर्ट प्रेशर लॅटरली, दे एक्झर्ट प्रेशर लॅटरली. क्लिअर आहे बेटा? सो धिस पॉइंट इज फॉर अट्रॅक्शन. क्लिअर आहे बेटा? आणि धिस इज फॉर रिपल्शन. आर यू एग्री? सेम सिच्युएशन, कॉन्ट्रॅक्ट लॉन्जिट्युडनली. तू दोन मॅग्नेट घेतले बरं का, साऊथ नॉर्थ आणि पुन्हा एकदा साऊथ नॉर्थ. दोन मॅग्नेट, एकाचा नॉर्थ एकाचा साऊथ, चुप्पुक ते चिटकण्याचा प्रयत्न करतील, पटकन जवळ येण्याचा प्रयत्न करतील. येस ऑर नो बेटा? आहे की नाही? सो अट्रॅक्ट लॉन्जिट्युडनली. आणि नॉर्थ जवळ नॉर्थ आणला तर दे रिपेल. सेम सिच्युएशन. येस ऑर नो बेटा? सो वन्स अगेन धिस पॉइंट इज फॉर अट्रॅक्शन. आणि तुम्ही नॉर्थला नॉर्थच्या जवळ आणला, असं केलं असं ना चुंबक, ते असं पळण्याचा प्रयत्न करतं एकामेकांपासून दूर, नाही का, वरती किंवा खाली, लाईक दिस, दूर पळण्याचा प्रयत्न करतो. दॅट मीन्स दे एक्झर्ट प्रेशर लॅटरली. स्क्रीनशॉट घ्या. सो बाळा, नंबर 4 इलेक्ट्रिक डायपोल, हिअर इज अ मॅग्नेटिक डायपोल. ठीक आहे ना, अनालॉजी. तर बाळा इथे टू स्मॉल इक्वल अँड अपोजिट चार्जेस विच विल बी सेपरेटेड बाय द फायनाइट डिस्टन्स लाईक 2L. इथे विल बी अ शॉर्ट बार मॅग्नेट विथ साऊथ पोल अँड नॉर्थ पोल विच आर सेपरेटेड बाय डिस्टन्स 2L. तर ह्या दोघांची जी ताकद आहे, याची जी स्ट्रेंथ आहे बेटा. अच्छा, आता बघ इथे चार्जेस आहेत. सो बच्चा हिअर इज अ चार्ज विच इज नोटेड बाय क्यू इन कुलोम प्लस अँड मायनस. इथे पोल स्ट्रेंथ आहे, तर तिला प्लस आणि मायनस यम नाही लिहित आपण, जनरली यम लिहितो. एक साऊथची असते, एक नॉर्थची असते. चार्जचा युनिट कुलोम्ब आहे आणि पोल स्ट्रेंथ एम्पियर मीटर आहे. यू विल अंडरस्टँड लेटर. ठीक आहे ना. इलेक्ट्रिक, अच्छा, याची जी ताकद आहे ती इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, याची जी ताकद आहे ती हे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ओके बेटा?
The electric dipole moment's formula है P is Q into 12 vector. It's vector quantity. बच्चा, it is directed from minus to plus. Okay, नीट लक्ष दे. And here magnetic moment of magnet, I have written suffix magnet. Magnetic moment of the magnet directed from south to north. Internally you can see. That's why I know force travel internally. Okay, ही magnetic moment which is from south to the north. SI unit आहे याचं बेटा बघ ना, चार्जचं कुलम, लेंथ इन द मीटर, सो कुलम मीटर. याचा SI युनिट बघ, ही जी आहे ही पोल स्ट्रेंथ आहे एम्पियर मीटर मध्ये. सो लिहितात असं ऍक्च्युली एम्पियर मीटर गुणिले लेंथ इन मीटर, सो मीटर 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 स्क्वेअर, सो एम्पियर मीटर इंटू मीटर एम्पियर मीटर स्क्वेअर. क्लिअर आहे. मी काय लिहिलंय मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द कॉइल. बेटा whenever there will be situation where the coil is there, कारण की क्लास 10th पासून आपण शिकत आलोय ओरस्टेड इफेक्ट, करंट स्ट्रेट असेल तर मॅग्नेटिक फील्ड विल बी सर्क्युलर. सो मॅग्नेटिक फील्ड नुसत्या बार मॅग्नेटमुळेच नसतं, तर ते एखादी करंट कॅरिंग वायरमुळे असतं. मग करंट कॅरिंग वायर सरळ असेल तर मॅग्नेटिक फील्ड सर्क्युलर. समजा एक करंट असा गोल 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 असेल तर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेट. आर यू अंडरस्टँडिंग विच वी हॅव ऑलरेडी लर्न. सो बेटा it will be NIA where N is the number of turns. नोडो मध्ये लिहून घे. N is the number of turns of the coil. Zoom zoom किती टर्न्स आहेत. I is the current flowing through the coil. A is the area of the coil which is pi r square. You can see गोल गोल coil over here, नाही का बेटा. कॉइल गोल असेल आणि आपण आता असं पाहतोय समोर राईट फ्रंट मी दाखवले त्या पद्धतीने, तर बेटा करंट जर का अँटी क्लॉकवाईज असेल तर देर इज अ करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल इन द विच सेन्स बेटा. यू कॅन सी बघ ना, पहिली केस अँटी क्लॉकवाईज, तर अँटी क्लॉकवाईज शोज नॉर्थ पोल. बघ ना हा जो एन आहे झुम झुम खालची टोक बघ. सो अँटी क्लॉकवाईज नॉर्थ, आणि क्लॉकवाईज असेल करंट तर धिस फेस विल बी साऊथ. अर्थात इचं मागचं फेस मागून पाहिलं तर साऊथ दिसेल ना. क्लिअर आहे. जे समोरून अँटी क्लॉकवाईज दिसतंय ते मला समजा आपल्या दोघांच्या मध्ये मी जर का कॉईल ठेवली तर तू पाहिलं तुझ्यासाठी काय झालं अँटी क्लॉकवाईज, माझ्यासाठी क्लॉकवाईज. येस ऑर नो. तुझ्यासाठी क्लॉकवाईज माझ्यासाठी अँटी क्लॉकवाईज. अच्छा, सो हे लक्षात ठेव फक्त अँटी क्लॉकवाईज म्हणजे नॉर्थ आणि क्लॉकवाईज म्हणजे बघ ना साऊथ. क्लिअर आहे. चलो टेक द स्क्रीनशॉट. सो बेटा फिफ्थ डिफरन्स, force on the charge which is placed in the uniform electric field. बेटा हे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आय हॅव शोन, आणि इथे तुम्ही चार्ज ठेवला, समजा एकदा प्लस ठेवला एकदा मायनस ठेवला, तर व्हॉट विल हॅपन ऑन द चार्ज बेटा. व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट. प्लस क्यू चार्ज आहे, काय होईल इलेक्ट्रिक फील्ड इज फ्रॉम प्लस टू मायनस. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन प्लस टू मायनस आहे. क्लास 10 पासून आपण दाखवतोय करंटची डायरेक्शन प्लस टू मायनस, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन प्लस टू मायनस. सो बच्चा दिस इज द प्लस साइड, दिस इज द मायनस साइड. सो हा जो प्लस आहे ही प्लस साइड त्याला ढकलण्याचा प्रयत्न करेल इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड. वही ते वाक्य लिहिलं तरी चार्ज चालेल. पॉझिटिव्ह चार्ज इज फोर्स्ड इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड, ठीक आहे, आणि निगेटिव्ह चार्ज इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द फील्ड किंवा इट इज फोर्स्ड इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द फील्ड. हा प्लस वाला आहे ना, हा मायनसला अट्रॅक्ट करेल. सो प्लस वरती इन द डायरेक्शन, मायनस वरती अपोजिट टू डायरेक्शन ऑफ द फील्ड चार्ज लागतो. बेटा इलेक्ट्रिक फील्ड इज फोर्स पर युनिट चार्ज इज द डेफिनेशन. सो बच्चा फ्रॉम हियर दिस इम्प्लाइज फोर्स इज इक्वल टू क्यू इंटू ई. क्लिअर आहे. ह्या दोन गोष्टी तुर्तास बाजूला ठेव. दीज आर प्युअरली इन द मुव्हिंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम वाला पार्ट. ओके, इथे बघ मॅग्नेटिक फील्ड मध्ये सिंगल मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट. पण जेव्हा जोडी असते तर पर्टिक्युलर एका पोल वरती जोडी असताना एकटा पोल कधीही नसतो. जोडी असताना पर्टिक्युलर पोल वरती किती फोर्स लागतो तर बच्चा किती फील्ड आहे तर ते फील्ड असतं फोर्स पर युनिट यम. तर इथनं मला काय भेटल, यम इज द मॅग्नेटिक लाईक पोल स्ट्रेंथ, यम इज द पोल स्ट्रेंथ. सो दिस फोर्स विल बी यम बी वेक्टर. क्लिअर ना. सो फोर्स इज यम बी वेक्टर. Here force is QE vector. So F is QE, here F is MB. These are two additional things. एखाद्या चार्जला युनिफॉर्म फील्ड मध्ये ठेवलं, पळणाऱ्या चार्जला, रेस्टवाल्या नाही. दिस इज फॉर मुव्हिंग चार्जेस. ठीक आहे ना. दॅट्स वाय आय टोल्ड यू दीज आर फॉर मुव्हिंग चार्जेस. फॉर मुव्हिंग चार्जेस ओनली. तर बच्चा जर का चार्ज पळत असेल झुम झुम वाकडे तिकडे कसाही पळू दे फील्ड मध्ये, तर फोर्स ऑन द चार्ज इज क्यू इंटू व्ही क्रॉस बी. बाय फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल वी गिव्ह द डायरेक्शन. फोर्स ऑन द वायर, वायर मध्ये सुद्धा चार्ज पळतो का नाही, फॉर द मुव्हिंग चार्ज इन द वायर इट इज बिल साइन थिटा किंवा आय इंटू एल क्रॉस बी. ठीक आहे ना. वेक्टर फॉर्म फक्त लक्षात ठेवा. तो म्हणतो ना एल क्रॉस बी, एल बी साइन थिटा, आय एल बी साइन थिटा किंवा बी आय एल साइन थिटा, बिल साइन थिटा असं बोलतो त्याला मी. बेटा नेक्स्ट ब्युटिफुल सिक्स्थ
डिफरन्स मीन्स अॅनॉलॉजी. बेटा टॉर्क, दोघांचाही टॉर्क ऍक्टिंग. आता इलेक्ट्रोस्टॅट आहे म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल. कुठे? तर इन द इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक डायपोल वरती ऍक्ट होणारा टॉर्क इन द इलेक्ट्रिक फील्ड. मॅग्नेटिक डायपोल वरती ऍक्ट होणारा टॉर्क इन द मॅग्नेटिक फील्ड. टॉर्क काय असतं? टर्निंग इफेक्ट विच वी हॅव ऑलरेडी लर्न. टर्न करणारा इफेक्ट इज द टर्निंग इफेक्ट विच इज टॉर्क. समजा हा माझ्या हातात पेन आहे, मी याला काय केलं, पकडला, असं फिरला, टर्न केला ना. पुश किंवा पुल म्हणजे फोर्स, टॉर्क म्हणजे टर्न करणे. सो बच्चा, सपोज हे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे, इथं मायनस क्यू प्लस क्यू हा डायपोल मी सपोज ठेवलेला आहे, तर प्लस क्यू वरती इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड फोर्स लागेल, मायनस वरती अपोजिट. सो बच्चा, हा जो टॉर्क आहे हा फिरवण्याचा प्रयत्न करेल. काय करेल? याला फिरवण्याचा प्रयत्न करेल. आणि मी स्टार मार्क दिले, इथं असं नाही तिथं. टॉर्कचं परम कर्तव्य आहे, इट ऑलवेज ट्राईज टू ब्रिंग द डायपोल इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड टू हॅव द मिनिमम एनर्जी. तो नेहमी काय करण्याचा प्रयत्न करील? मी वरती शिकवलंय, प्लस क्यू इन द डायरेक्शन ऑफ द फील्ड, मायनस क्यू अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द फील्ड. सो बच्चा, हा जर का डायपोल असेल तर असं करायचा प्रयत्न करेल, टॉर्क यांना फिरवल आणि असं करण्याचा प्रयत्न करेल. सेम सिच्युएशन हिअर, छिक इकडे साऊथ असा हॉरिझॉन्टल करण्याचा प्रयत्न करेल. ओके, सो हा फॉर्म्युला इथे इलेक्ट्रिक साठी टाऊ इट इज पी क्रॉस ई. इथं बेटा टाऊ इट इज एम क्रॉस बी. यू पीपल नो दॅट पी इज द इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, एम इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, E is the electric field, B is the magnetic field. Very analogous. Clear है बेटा? So you people know that cross product P E sin theta है क्या नहीं? आणि इथं M B sin theta. So maximum काय येईल बेटा? P. Maximum साठी angle 90 is very important. Sin 90 is 1 है क्या नहीं? So vertically field horizontal आहे, तर तो डायपोल तुमचा vertical पाहिजे. Then torque is maximum. Clear है बेटा? चलो स्क्रीनशॉट घ्या. मला नेक्स्ट सेट ऑफ एनॉलॉजी इज नंबर 7 गॉस लॉ. गॉस काकांचा लॉ फेमस आहे इलेक्ट्रोस्टॅट मध्ये, इथे नाहीये. यू कॅन सी आन्सर इज 0. सो बेटा, इन द इलेक्ट्रोस्टॅट द नेट फ्लक्स over the closed surface 3D surface is integration of E dot A, which we have learned in detail, which is charge enclosed in the surface per unit permittivity. Epsilon naught काय बच्चा? Permittivity. I hope you know this. This epsilon naught is काय रे बेटा? Permittivity of the free space किंवा व्हॅक्युम. ओके, हा, तर इथे इंटिग्रेशनच्या बी डॉट आहे. ओके, जसं इथे एप्सिलॉन नॉट आहे तसं इथे यू कॅन सी म्यू नॉट. हा जो म्यू नॉट आहे ना बेटा मॅग्नेटिक मध्ये, तिकडं परमिटिव्हिटीचं परमियाबिलिटी काय बेटा? परमियाबिलिटी. ओके, ही जी व्हॅल्यू आहे 8.85 कुलोम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर, ही परमियाबिलिटी आहे ऑफ व्हॅक्युम. बेटा ही जी व्हॅल्यू आहे ही आहे 4 पाय इंटू 10⁻⁷ टेस्ला मीटर पर एम्पियर. ठीक आहे ना, दिलेले असतात व्हॅल्यू, काही पाठ नाही करायच्या. नेक्स्ट इम्पॉर्टंट डिफरन्स आहे बेटा ऍक्सियल फील्ड आणि इक्विटोरियल फील्ड. सपोज हा लाईक डायपोल आहे. ओके, समजा हा -2 मायक्रोकुलम, हा +2 मायक्रोकुलम, खूप छोटेसे दोन चार्ज विच आर सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स. डायपोल आपल्याला माहिती आहे. तर बेटा डायपोलच्या, नीट लक्ष द्या, डायपोलच्या सेंटर पासन समजा मी असं बोललो की बाबा इथं कुठेतरी एक सेंटर आहे की नाही, सेंटर पासन आर डिस्टन्सला, डायपोलच्या सेंटर पासन एका आर डिस्टन्सला जे ऍक्सियल इलेक्ट्रिक फील्ड आहे ऍट द पॉइंट एम, समजा तुम्ही इथं टेस्ट चार्ज ठेवला तर तो ढकलला जाईल किंवा अट्रॅक्ट केला जाईल, तर त्यापैकी तो ढकलला जाईल बेटा. सॉरी, वाय ढकलला जाईल. आपण टेस्ट चार्ज ठेवताना नेहमी प्लस पासून तो जास्त ढकलला जाईल, लाईक दिस विच वी हॅव लर्न इन डिटेल. सो बच्चा, सेंटर पासन आर डिस्टन्सला ऍक्सियल इलेक्ट्रिक फील्ड इज 1/4πε0 2p/r³. तुम्हाला 1/4πε0 ची व्हॅल्यू माहिती आहे, 9 × 10⁻⁹. लक्षात ठेवायचे, ते व्हेरी इम्पॉर्टंट. तर बेटा हे झालं ऍक्सियल. आणि इक्वेटोरियलला अपोजिट डायरेक्शन. अच्छा, ऍक्सियल फील्ड इज इन द डायरेक्शन ऑफ द पी वेक्टर. बघ ना, डायपोल मुव्हमेंटच्या डायरेक्शन मध्ये ऍक्सियल फील्ड आहे, परंतु इक्वेटोरियल हे त्याच्या अपोजिट येतं. दॅट्स वाय आय हॅव पुट मायनस साइन विच वी हॅव ऑलरेडी प्रूव्ड बेटा. ई इक्वेटोरियल इज -1/4πε0 p/r³. व्हॉट इज द कंपॅरिझन? अच्छा, हे मायनस साइन का आलं ना, पी इकडं हा इकडं. तर बच्चा नीट लक्ष दे, ह्या दोघांमधलं जे रिलेशन आहे ऍक्सियल आणि इक्वेटोरियल, तर काय आहे ऍक्सियल मध्ये फॅक्टर 2 आहे. सो दॅट मीन्स ऍक्सियल हे इक्वेटोरियलचे डबल आहे.
ऍक्झियल फील्ड इक्विटोरियलच्या 2 टाइम्स आहे. कॉपी पेस्ट आहे. फक्त काय फरक आहे बेटा, इथं इलेक्ट्रिक डायपोल आहे, इथं मॅग्नेटिक डायपोल आहे. बी ऍक्सिस जो कॉन्स्टंट इथं 1/4πε0 आहे, इथं μ0/4π. μ0/4π 2m/r³. इथं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे, इथं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे का नाही. अनालॉजी व्हेरी व्हेरी सिमिलर. तिथं मायनस साइन सेम वे. जे इक्विटोरियल फील्ड आहे ते याच्या अपोजिट आहे डायपोल मोमेंटच्या. बघ ना, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जिकडे आहे त्याच्या अपोजिट आहे. दॅट्स वाय हिअर इज मायनस साइन. वन्स अगेन, ऍक्सिस इज 2 टाइम्स बी इक्वेटर. ऍक्सियल फील्ड इज 2 टाइम्स इक्विटोरियल फील्ड. क्लियर है बेटा? टेक द स्क्रीनशॉट. So बच्चा, last and the best difference, number 9th, time period of the electric dipole oscillating in the uniform electric field. तिकडे time period कोणाचा असेल? Magnetic dipole oscillating in the uniform magnetic field. So बच्चा, uniform electric field like parallel lines which are equally spaced, you can see uniform electric field आहे ज्याच्यामध्ये एक डायपोल ठेवला मायनस क्यू आणि प्लस क्यू सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स. तुम्हाला माहिती 12. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज डायरेक्टेड फ्रॉम मायनस टू प्लस. माहिती प्लस वरती इकडं मायनस वरती इकडं फोर्स लागतो. स्वच्छ फॉर्म्युला इज T is equal to 2 pi under root I upon P, where I is moment of inertia, okay, P is the electric dipole moment and E is the electric field intensity किंवा इलेक्ट्रिक फील्ड असंही बोलतात. दोन्ही नाव आहेत त्याचे. ओके, देर इज नो इशू. सो बच्चे इथे टाइम पिरियड ऑफ द बार मॅग्नेट विच इज ऑसिलेटिंग, ते जे फिरतं ना झुम झुम, तो अख्खा राऊंड मारणार ना, तर त्यासाठी लागलेला जो वेळ टाइम पिरियड, तर टी इज इक्वल टू पाय अंडर रूट आय अपॉन एम बी. एम इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया, बी इज द मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक इंडक्शन असंही बोलतात त्याला. क्लियर है बेटा? So finally we have covered all the references and today we will stop here with this.